एकूणच आज टॉक टाईममध्ये आपण सिगारेटच्या धोक्यांविषयी चर्चा करतोय. डॉक्टर सचिन हिंगमिरे आपल्या बरोबर आहेत. सर, नॉर्मली आपण बघतो की लोक सिगरेटचे धोके सगळ्यांना माहिती असतात लोकांना, तरीही आजकालचे तरुण पुन्हा एकदा सिगरेटकडे वळताना दिसतात. यामागचं कारण काय आहे? ॲक्च्युली याच्या मागचीच आपण कारणांची जर हे लक्षात घेतली, म्हणजे असं बऱ्याच अभ्यासामध्ये लक्षात आलं आहे की व्यक्तींना विचारलं जातं, तुम्ही पहिली जेव्हा सिगरेट ओढली तेव्हा तुम्ही कशी काय ओढली, तर 50% पेक्षा जास्ती लोकांचं उत्तर हे असतं की आम्ही आमच्या घरातल्याच माणसांना बरोबर सिगरेट ओढताना किंवा तंबाखू खाताना बघितलेलं असतं. वडील असतात, काका असतात, आजोबा असतात किंवा अजून काही वडीलधारी मंडळी असतात की ज्यांना बघूनच अनुकरण केलं जातं. त्यामुळे आज आपण सिगरेट पितोय, आपल्याला अपाय आहेच आहे, पण आपल्याला बघून अजून पुढची जनरेशन पण त्याचं अनुकरण करेल याची भीती आपल्याला नक्कीच नेहमी राहणार आहे. म्हणजे अनेकदा पालकांनीच ह्या बाबतीत जागृती करून घेतली पाहिजे की आपण मुलांसमोर किंवा अथवा सिगरेट ओढणे किती धोकादायक आहे मुलांसमोर किंवा त्यांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे. सर, एक फोन आलेला आहे अहमदनगरवरून. अशोक गायकवाड आहेत आपल्या बरोबर. बोला अशोक. अशोक गायकवाड, त्यांच्याशी तांत्रिक संपर्क होत नाही आपला. सर, साधारण असं बघतो की ठीक आहे सिगरेट पुरुष ओढतात, पण आजकाल स्त्रियाही सिगरेट ओढायला लागल्या. त्यांना कितपत धोका असतो या सिगरेटचा? सिगरेटचा धोका स्त्रियांमध्ये पण तितकाच आहे. आपण मगाशी म्हणलेले जे काही अपाय आहेत ते स्त्रियांमध्ये पण तितक्याच प्रमाण होतात. विशेषतः जर कॅन्सरविषयी बोलायचं झालं, फुफ्फुसाचा कॅन्सरविषयी बोलायचं झालं, तर एखादी स्त्री जी सिगरेट ओढते आणि एखादी पुरुष अशा जर आपण तुलना केली तर स्त्रियांमध्ये स्मोकिंगमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण किंवा कॅन्सरचा धोका हा जास्ती आहे पुरुषांपेक्षा. म्हणजे स्त्रिया स्मोकिंगमुळे होणाऱ्या अपायांसाठी, विशेषतः लंग कॅन्सरची जो धोका आहे यासाठी जास्ती ससेप्टेबल आहेत. म्हणजे स्त्रियांमध्ये हा धोका नक्की जास्ती आहे. याशिवाय म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जर स्मोकिंग आपण जर होत असेल, ऍक्टिव्ह म्हणा किंवा स्वतः गर्भवती स्त्री जर सिगरेट ओढत असेल किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे घरात कोणीही जे करत असेल, तर त्याचा परिणाम नक्की गर्भातल्या बाळावर, अर्भकावर नक्कीच होतो. अशा स्त्रियांमध्ये ॲबॉर्शनचं प्रमाण किंवा तारखेच्या आधीच जन्म होणं किंवा कमी वजनाचं बाळ जन्माला येणं अशा समस्या नक्कीच आहेत. त्यामुळे पुरुषांमध्ये धोका आहेच आहे, तितकाच महत्त्वाचा स्त्रियांमध्ये पण आहे. आणि स्त्रियांमध्ये विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये हे धोके खूपच जास्ती आहेत. सर, पण आपण बघतो की धूम्रपान सोडायचं असतं अनेकांची इच्छा असते, पण मग डॉक्टर कशा प्रकारे मदत करतात त्यांना? अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी आता काउन्सिलिंग सेंटर्स उघडलेले आहेत. सांगायचं झालं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यामध्ये आमच्याकडे कॅन्सर वेगळं युनिट आहे. तिथे ज्या व्यक्तींमध्ये पूर्वी स्मोकिंग झालेलं आहे अशा व्यक्तींना मदत पण केली जाते, जेणेकरून त्यांनी ह्या व्यसनातून मुक्त व्हावं. त्यांना जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आपण जे म्हणतो ते पण केलं जातं. शिवाय अशा पेशंटसाठी स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे जर काही आजार होत असेल, विशेषतः तोंडाचे किंवा मुखाचे जे कॅन्सर्स असतात त्यासाठी पण तपासणी केली जातात, जेणेकरून हा आजार लवकर लक्षात यावा आणि त्याची योग्य ट्रीटमेंट व्हावी. यासाठी पण डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. सर, एक फोन आलाय पुण्यावरून. मनीषा देशपांडे आपल्या बरोबर. बोला मनीषा. हॅलो. हा, मला विचारायचा आहे प्रश्न. माझे मिस्टर आहे, तंबाखू आणि गुटखा थोडंसं व्यसन आहे त्यांना, तर ते खूप प्रयत्न करतात पण सुटत नाहीये. त्याच्यासाठी काय करायला लागेल? आपण इतक्या वेळ तेच चर्चा करतोय की एकतर मनाचा निग्रह हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांनी त्याच्यामुळे होणारे धोके जे आहेत, विशेषतः एखाद्या डॉक्टरकडे जाऊन त्यांनी जर चर्चा केली किंवा बाकीचे जे काही पेशंट्स आहेत ज्यांनी पूर्वी गुटखा वगैरे सेवन केलेलं आहे आणि त्यांना आता जो आजार झालाय त्या आजाराचा जर भयानक पिक्चर दृश्य जर आपल्याला बघितलं तर मला नाही वाटत कुठलीही व्यक्ती या व्यसनाकडे जाईल. त्यामुळे होणारे धोके समजून घेतले पाहिजेत आणि डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, ज्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि आता काही औषधं पण आहेत जे आपल्याला स्मोकिंग पासून मुक्तता मिळण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे हा प्रयत्न तुम्ही एकट्याने न करता सगळ्यांनी मिळून करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टरांचा, तुमचे फॅमिली डॉक्टर असतील त्यांची पण मदत घेणं आपल्याला गरजेचं आहे.
धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. एकंदर आपण बघितलं की स्मोकिंग करणं हे जेवढं इंजुरियस असतं ते स्मोकिंग सोडणं पण तितकंच कठीण असतं. पण मग स्मोकिंग सोडण्यासाठी काय काय करायला पाहिजे, डॉक्टरांची तर मदत घ्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर अगदी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाचा निग्रह करायला पाहिजे. तरच तुम्ही कुठेतरी स्मोकिंग सोडू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्मोकिंग समोरच्याला सुद्धा तुम्ही कधी करू देणार नाही. आणि आज टॉक टाईममध्ये आपण चर्चा केली ती धोके धूम्रपानाच्या या विषयावर. उद्या टॉक टाईममध्ये आपण भेटणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अलका गोडबोले यांना आणि चर्चा करणार आहोत मासिक पाळी जाताना या विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आज आपला हा टॉक टाईम तुम्ही आमची वेबसाईट www.ibnlokmat.tv वरही पाहू शकता. तेव्हा टॉक टाईममध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.